हल्ला बोल, जोर से हल्ला बोल, जोर से हल्ला बोल, सारे बोलो, हल्ला बोल, सारे बोलो, हल्ला बोल, जोर से बोलो, हल्ला बोल, जोर से बोलो, हल्ला बोल, 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 हल्ला बोल। जे रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी आंदोलनं केली. RTO कर्मचाऱ्यांचे आंदोलन. मंत्रालय आणि अनेक सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी घेतला आहे. कार्यालय बंद आहेत. कामगार एकजुटीचा हमारी युनियन, हमारी युनियन, अरे कोण बोलतो देणार नाही. संजय काले संजयचा झुमिंग कर फक्त संजयचा काले हम सब अरे हम सब पेन्शन योजनेच्या मागणीसहित सुमारे 18 प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील 17.5 लाख कर्मचारी आजपासून संपावर आहेत. स्वाभाविकच मंत्रालय ठप्प झालेलं आहे, आरोग्य सेवा ठप्प झालेली आहे, शाळा ठप्प आहेत, सर्व सरकारी कार्यालयही ठप्प झालेली आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलने सुरू केलेली आहेत. या संदर्भातला आढावा घेऊया. राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीने पुकारलेल्या 17 लाख कर्मचाऱ्यांचा संप बृहन्मुंबईमध्ये 100% यशस्वी झालेला आहे. जिल्ह्यातून बातम्या येत आहेत. मंत्रालयाची आजची उपस्थिती ही केवळ 10% होती. ते राजपत्रित अधिकारी आणि प्रतिनियुक्तीवर गेलेले जे कर्मचारी आहेत त्यांचा फक्त समावेश होता. सर्व शासकीय रुग्णालयं, सर्व शासकीय आयुक्तालयं संपूर्णतः बंद आहेत. आणि आमच्या माहितीप्रमाणे हा संप 100% यशस्वी झाला. कोणत्या कोणत्या सेवेवर परिणाम झालेला आहे? राज्य शासनामधील महसूल विभाग असेल, पाटबंधारे विभाग असेल, जलसंपदा विभाग असेल, मोटर वाहन विभाग असेल, शासकीय मुद्रणालय असतील, सर्व शासकीय रुग्णालय असतील, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचं ऑफिस असेल, ग्रंथालय असेल, कला संचालनालय असेल, विमा संचालनालय असेल, ही सर्व प्रकारची सेवा देणारी आणि शासकीय कार्यालय बंद आहे. आमची मागणी जुनी पेन्शन मिळावी हीच आहे. परंतु आम्ही जो लढा दिला त्या लढ्यामध्ये आणि 7 दिवसाच्या बेमुदत संपामध्ये 2023च्या ही सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना आम्हाला प्राप्त झालेली आहे. आणि आमचं दैवत या संघटनेचे संस्थापक कैलासवासी आदरणीय रगत कर्णिक साहेबांनी सांगून ठेवलेलं आहे, जे पदरात पडतं आहे ते आधी घेणं आणि उर्वरित जे मागण्या राहतील त्यांच्यासाठी भांडणं. आम्हाला ही सुधारित पेन्शन योजना सद्यस्थितीत मान्य आहे. उर्वरित जे आहे ते आम्ही निश्चितपणे मिळवू. रिक्त पदांची संख्या 1,95,000 शासकीय पदं रिक्त आहेत. त्याचा प्रचंड ताण मानसिक आणि शारीरिक शासकीय कर्मचाऱ्यांवर पडत आहे. आणि त्याचबरोबर कंत्राटी कर्मचारी त्याच्या निम्म्याने आज शासकीय विभागात काम करतात. एक तर या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम केलं पाहिजे. ओरिसासारखं राज्य करतं, तेलंगणासारखं राज्य करतं. तर मग या प्रगतिशील महाराष्ट्रामध्ये या कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यायचा की नाही हा सरकारसमोरचा प्रश्न आहे. एका बाजूला प्रचंड बेरोजगारी आहे, रिक्त पदं भरली जात नाही. आणि त्याचबरोबर केरळसारखं राज्य व्यापक आरोग्य विमा योजना सेवानिवृत्त आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना देतो. माफक हप्त्यामध्ये 5 लाखापर्यंतची कॅशलेस सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ती योजना मिळाली पाहिजे. आज देशामध्ये 26 राज्यामध्ये निवृत्तीचं वय 58 वर्ष आहे. केंद्रामध्ये आहे. या राज्यातसुद्धा वर्ग 4ला आहे. प्रोफेसरांना आहे, जजेसना आहे, डॉक्टरांना आहे. मग वर्ग 3चाच कर्मचारी 58 वर्षी बाद होतो की काय? यासाठी समिती नेमण्याचा फास झाला, पण 58चं 60 वय अजून होतं. साधं या मुख्यमंत्र्यांच्या हातात अर्थ खातं आल्यानंतर त्यांनी 3 महिन्याचा DA आमचा थकवलेला आहे. महागाई भत्त्याची 3 महिन्याची रक्कम थकवलेली आहे. आणि आज आमच्या पुढे प्रश्न निर्माण झालेला आहे. सुधारित पेन्शन आहे, रिक्त पद आहे, कंत्राटी आहेत, इतर प्रश्न आहेत, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचं सत्र आहे, लिपिकांचे प्रश्न आहेत. पण उद्या 8वा वेतन आयोग तरी हे शासन देईल की नाही आणि वेळीच देईल का हा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं या संपाचं कारण म्हणजे गेल्या 15 महिन्यामध्ये या मुख्यमंत्र्यांनी आणि या शासनाने या बलाढ्य संघटनेला चर्चेला बोलवलेलं नाही. आमच्या एकाही मागणीची, आमच्या एकाही आंदोलनाची दखल घेतलेली नाही. याचाच अर्थ सरकारी कर्मचाऱ्यांच्या आणि आमच्या संघटनेच्या अस्तित्वाचा प्रश्न असल्यामुळे हा बेमुदत संप सुरू झालेला आहे. आणि जोपर्यंत निर्णायक चर्चा होऊन आमच्या पदरी काही पडत नाही
तोपर्यंत हा बेमुदत संप चालू शकतो. गेले 15 महिने सरकारनं आपल्या मागण्यांची दखल घेतलेली नाही. आता संप तर सुरू झालेला आहे, आता तरी दखल घेतली आहे का सरकारने? सरकारने एक छोटंसं पत्रक काढलं, आमच्यापर्यंत पोहोचलं नाही. 3:15 आज काहीतरी हालचाली झाल्या आणि अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्याकडे काहीतरी त्या चर्चेची फेरी ठेवलेली आहे असं त्यांनी आम्हाला कळवलं. वस्तुतः 17 मार्चला संपाची नोटीस दिल्यानंतर संपाच्या आधी चर्चेचे फेऱ्या चालू होणं गरजेचं होतं आणि आमची चर्चा, एवढ्या मोठ्या बलाढ्य संघटनेची चर्चा माननीय मुख्य सचिवांकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे व्हायला पाहिजे. आम्ही कोणालाही कमी लेखत नाही, परंतु आमच्या चर्चेची व्याप्ती पाहिली तर केवळ वित्त विभागाचे प्रधान सचिव सोडवतील अशा मागण्या नाही. कारण त्याच्यामध्ये वित्त विभागाचा संबंध आहे, शिक्षण विभागाचा संबंध आहे, त्याच्यामध्ये सामान्य प्रशासन विभागाचा संबंध आहे आणि या सर्वांचं जर निराकरण करायचं असेल तर मुख्य सचिव आणि त्यांनी इतर अधिकाऱ्यांना बोलवलं पाहिजे त्या विभागाच्या, किंवा मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली पाहिजे. त्यामुळे आज जे काही निमंत्रण आलं होतं ते फसवं होतं आणि त्यामुळे आम्ही त्या चर्चेला काही उपस्थित राहिलेलं नाही. मुख्यमंत्र्यांपर्यंत फाईल गेली होती अशी आमची माहिती आहे, परंतु त्यांनी मुख्य सचिवांच्या पातळीवर प्रथम चर्चा करावी असे निर्देश दिल्याचंही आम्हाला समजलं होतं. पण आयत्या वेळेला हे अप्पर मुख्य सचिव म्हणजे फक्त वित्त विभागाच्या प्रधान सचिवांबरोबर बैठक जी लावलेली आहे, त्यामुळे आम्हाला कुठेतरी हा आमचा अपमान झाल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे आम्हाला ही जी चर्चा आहे ती मुख्य सचिव किंवा मुख्यमंत्री पातळीवरच होणं गरजेचं आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. धन्यवाद सर. ठाणे जिल्ह्यातील संपाची परिस्थिती जाणून घेऊया नितीन नागरे साहेब यांच्याकडून. नागरे साहेब, ठाणे जिल्ह्यामध्ये काय संपाची परिस्थिती, कर्मचाऱ्यांनी कसा प्रतिसाद दिला? आज राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने जो बेमुदत संप पुकारलेला आहे, या संपामध्ये ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा या जिल्ह्यातील अधिस्थ जेवढे सरकारी कार्यालय आहेत त्यातील सर्व कर्मचारी हे उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत. सकाळी 9:15च्या दरम्यान आम्ही बऱ्याचशा सरकारी कार्यालयामध्ये चक्कर मारले असत. सर्व सरकारी कार्यालयामध्ये शुकशुकाट हा दिसून आला. त्यानंतर आम्ही कलेक्टर कार्यालय ठाणे इथे त्यांच्या आवारामध्ये सरकारविरुद्ध निदर्शने केली. सर्व कार्यालयातील कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून तर सरकारविरोधी घोषणाबाजी केली. कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे. त्या रोषास अनुसरून कर्मचाऱ्यांनी सरकारविरुद्ध जुनी पेन्शन योजना म्हणजे आताची सुधारित पेन्शन योजना लागू करणे, रिक्त पदे भरणे, 10-20-30चा लाभ म्हणजे आश्वासित प्रगती योजना व इतर मागण्या यांच्या संदर्भात सरकारविरुद्ध तीव्र निदर्शने करून आपला रोष व्यक्त केला. माननीय मुख्यमंत्र्यांनी एक चांगली योजना आणली, 100 दिवसाचा प्रोग्रॅम, 150 दिवसाचा प्रोग्रॅम, पण याच्यामध्ये शासन स्तरावर मंत्रालय स्तरावर जी हालचाल होणे आवश्यक आहे ती होताना दिसून येत नाही. यामुळे बरेचसे कर्मचाऱ्यांचे वेतनाचे प्रश्न, पदोन्नतीचे प्रश्न हे प्रलंबित राहतात. या जबाबदार जे कोणी असतील अधिकारी किंवा कर्मचारी मंत्रालय स्तरावरचे यांच्यावर देखील अंकुश राहणे माननीय मुख्यमंत्र्यांनी ठेवणे आवश्यक आहे. आकृतिबंधामुळं काय कर्मचाऱ्यांचे वेतन किंवा भत्ते किंवा पगारवाढ या संदर्भातला काय प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत का? राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेने हा प्रश्न आपल्या प्रलंबित मागण्यांमध्ये घेतलेला आहे. जशी मुख्यमंत्र्यांची त्यांना चर्चेसाठी वेळ मिळेल तर नक्कीच आमचे सन्माननीय विश्वास काटकर साहेब सरचिटणीस राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे ते हा प्रश्न तिथे तडीस लावतील अशी आमचा विश्वास आहे. गणेश बकाशेट्टी, सरचिटणीस राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, मुंबई जिल्हा. मंत्रालयामध्ये 86% ॲबसेंट आहेत कर्मचारी आणि मुंबईतल्या उर्वरित सगळ्या कार्यालयांमधून 100% कर्मचारी संपामध्ये सहभागी आहेत. मुंबईमध्ये आज महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या विभागाची मुख्यालयाची कार्यालय आहेत आणि ते मुख्यालयाची कार्यालयसुद्धा पूर्णतः बंद आहेत आणि त्याच्यामुळं शासनाच्या संपूर्ण प्रशासकीय कामकाजावरती पूर्णतः परिणाम झालेला आहे. मुंबईतली सगळी रुग्णालयं, जे रुग्णालय, कामा रुग्णालय, GT रुग्णालय आणि सेंट जॉर्ज रुग्णालय ह्या ठिकाणच्या नर्सेस भगिनी, चतुर्थ श्रेणी कर्मचारीसुद्धा या संपामध्ये सहभागी आहेत. त्याच्यामुळं शासनाची बहुतांश कार्यालय, सगळी वस्तू सेवा कर सारखं कार्यालय बंद असल्यामुळं शासनाच्या उत्पन्ना स्रोतावरती सुद्धा त्याचा परिणाम झालेला आहे.